नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव यांची नातं ही कादंबरी आणि आज भाग 9. रामाला रक्ताच्या नात्याचं कुणीच नव्हतं, पर मानलेली नाती ढीगभर होती. भाऊबीज राखी पुनवाला सारा गोतावळा जमत होता. सीती मात्र खाटल्याच्या घरातनं आलेली. 7 भाऊ 5 बहिणी, आय बाप, चुलतं मालतं, मामा मामी, मावळणी, पाठीभर गणगोत. 5 वर्षाची असताना लगीन होऊन रामाच्या घरी आली आणि त्याचीच झाली. नाती धुती वस्तवर रामाच आय आणि बाप झाला. माहेर विसरून ती रामाची सीता झाली. संसार परपंच कूस उजवली, सारं तिला भरून पावलं. पोरावांच्या लग्नाचं पक्क झालं आणि ती सरग मिळाल्यावानी आनंदली. व्याही रामाकडं वरच्यावर येत होता. येताना 4 मोठी शेंगा नाही तर केळाची फणी घेऊन येत होता. रामासुदीक व्याह्याकडं आदनमधनं जात होता. म्हसरू व्यालं की पहिलं चीक व्याह्याकडं जात होतं. लोणी नेत होता. किकवीच्या बाजारचा मेवा, लाडू, जिलबी तर कवा रेवडी गाठीला बांधून पळीत होता. दोन्ही घरातली पहिलीच कार्य. भाऊबंद, सोयरं, दायरं, जातपण साऱ्यांची उजळणी झाली. कुणाला काय द्यायचं ते एका विचारानं ठरलं. कापडा चोपडाची खरेदी झाली, तिखटा मिठाची खरेदी झाली. घराचं उभं आडवं लिपणं लुपणं झालं. अख्ख्या पंचक्रोशी ज्याच्या त्याच्या तोंडी रामाच्या पोरावांच्या लग्नाची आवय. गावगाड्यात 12 बलुत्याशिवाय पान हलत नस. 12 बलुती म्हणजे साऱ्याचा भाऊ बन. कामधंद्यानं वेगळं. जातीपातीची पायरी असू नये कवा कोणाला खुपलं नाही. गावगाड्यात कोणाचा बी कारवा असो सारी झाटायची. आणि ज्याच्याजवळ जे आहे ते मोकळ्या मनानं द्यायची पद्धत खरी गावगाड्याची. गावगाडा म्हणजे आपली संस्कृती, प्रेम, माणुसकी, सुखदुःख जपणारी आणि जाणणारी माणसं. रामाच्या पोरांच्या लगीन कारव्यात सारी झाटायला लागली. तेल्यानं तेलाचं डबं धाडलं. गुऱ्हाळवाल्या काकड्यानं गोळाची ढेकळं दिली. घराघरातनं धान्य डाळीडोळी रामाच्या घरी पोचलं. चंप्या कायकड्यानं दुरडी दिली. वाजवणं गाजवणं दादू मांगानं आणि नामा व्हलारनं अंगाव घेतलं. चांबारानं लगीन जोड, न्हाव्यानं शिरीबानाचं, माळ्यानं फुलांच्या मांडावळ्या, कोळ्यानं पाणी, शिप्यानं कापडाचं अशी बिनबोभाट कामं वाटून घेतली. आया बाया सीतीला बोलून खरावडं, कुरड्या, पापड्या, सांडगं पदरात टाकत होत्या. रुखवत झकास निघाला पाहिजे म्हणून सांगत होत्या. आणि होय नग पाटील विचारत होता. रामाचं मैतर रातून ध्या मदतीला येत होतं. गावागावाला आवातनी गेली. रामान सीती वाड्या वस्त्यावर पायपीट करून अक्षता देत होती. तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा तोंडात टाकून मोरवत होती. रामाला आठवलं आपल्या मास्तरला अक्षता दिल्या नाहीत. कामाच्या राड्यात इसरून गेल्या. त्यांच्या मनाला किती वाईट वाटेल. तेवढ्यात मास्तर जाताना दिसला. मास्तर, हो मास्तर. रामानं हळी दिली तसा मास्तर जागेवर उभा. काय म्हणतो रामभाऊ? खिन भर्या की. मास्तर घरात आला. रामानं लग्नाची तयारी झाल्याचं सांगितलं. कापडं चोपडं धान्य सारं सारं मास्तरला दाखवलं. मास्तर आणि रामा कोण कुणाचं नव्हतं, पण त्यांचा एकमेकावर जीव जाडला होता. सीतीचा आईबा, भनी, भाऊ भाऊजाई आणि जवळचं पै पावनं 4 दिवस मोरं आली. कामाचा दबाडगा त्याने सांभाळला. सीतीची आई दळणा पाळण्याचं बघत होती. बाप हातात काठी घेऊन पोरावांच्या आणि कोंबड्यांच्या कुकड्याच्यावर ध्यान देत होता. भाऊजायांनी टिपेरी हळकुंड सुब्बर काढून सपरावर वाळाय ठेवली. चांगली उन्हं खाल्ल्यावर दळाय घेतली. हळद वस्त्रगाळ करून घमेल्यात भरून टाकली. भावांनी देवक बांधाय दारात मेढ रवली. एकानं देवाचं टाक सोनाराकडं उजळाय टाकलं. भाऊ गुरवाला बोलवून मादनं नारळ सुपारी त्याच्या स्वाधीन करून टाकल्या. जानाया जोखाईच्या खण नारळांनी वट्या भरल्या. हिरवी काकणं चढली. रामाच्या दारामोर मांडव उभा राहिला. घराच्या 4 बाजूची झाडलोट झाली. गड गाडं नीटनेटकं झालं. लग्नाचा आदला दिवस दिनकर पाटलानं गावचं तरुण मंडळ बोलावलं. 4 गॅसबत्त्या त्यांच्या स्वाधीन करून टाकल्या. त्यांच्या अंगावर मांडवाचं टाकलं. वरातीला ढोल लेझीम मंडळ तयार झालं. रातोरात काकड्याच्या वावरात आंब्या लिंब्याच्या डाळ्याचा मांडव तयार. रातभर मधु कुंभारानं 4 पोरं हाताशी घेऊन 5 भावलं बनवलं. सरू कुंभारणीनं गाडगी आणली. भाऊ गुरुवानं दुरोन पत्रावळ्या देऊन टाकल्या. दिस कालाया लागला. बाया माणसाने स्वयंपाक पाण्याचं उरकलं. पोरं जत्रेला आल्यावानी हसत होती, खेळत होती.
कालव्याला ऊत आला होता. चिंत्या कासार बांगड्या घेऊन आला. वरमाईला 2-2 डझन बांगड्या चढवल्या. नवरी पोरीला आईवानाची काकणं चढली. साऱ्या बायकांच्या बांगड्या भरून झाल्या आणि सीतीच्या आईनं सीतीला जवळ बोलावली. पोरी, झाला असेल तर येरवळी पोरांची मळी काढून घ्या. मग दिव लागणीला आपशकुनावानी करत बसान. वहिने, आईचं ऐकून घेतलं आणि उठता उठता तिने भाऊजाईला हाक मारली. हातातल्या बांगड्या वाजवीत भाऊजाई सासू मोरं उभी राहिले. काय वात्या? अगं, पोरीवांची मळी काढायची, सांजाच्या पहिलं उरक की. म्हातारी सांगत होती, कामं होत होती. बाहेरच्या चुलीवर पाण्याची आदनं चढली. हळदीचं घामेला घेतलं. भली थोरली तांब्याची परत घेऊन हळद का लावली. लग्न ठरलेल्या पोरवांना घासून घुसून डोसक्यापासनं पायापावतर हळदीनं निरपून काढला. सीतीच्या भाऊजाईने सीतीला हळदीत लोळवली आणि मेहवण्यानं रामाच्या तोंडात बचाकभर हळद घातली. तसा रामा थुकत थुकत लांब पळाला. मळी काढायचं झालं. सांजाला पोरावांच्या अंगावरनं उतरून काळं पांढरं लावून भाकरीचं तुकडं चारी रस्त्याला फेकलं. कामं करता करता रात सरली. कोणाच्या डोळ्याला डोळा नाही. दिवसानं किरण टाकलं. चोख्या महाराचं शिंग रामाच्या दारात घोडीगत खेकळायला लागलं. दादूनं सनग लावली. सुरानं भो भो करून सूर दिला. सनईनं मंजूळ सूर शेडला आणि ढोल ताशेची जुगलबंदी सुरू झाली. ताफा रांगला. गावची बायाबापडी म्हातारी कोतारी तिकडं पळायला लागली. वराडी जमायला लागली. गाढवा घोड्यावर लादलेला संसार घेऊन लग्नाला आलेली. कोणाचं छकडं तर कोणी पायच दौड मारली. कोणासंकट माकडं तर कोणी शेरडं आणलेली. मांडवाच्या मागं वाड्याच्या कडला वराडकरूंची हारूहार पालं पडली. दुश्मनाचा मांडव काकड्याच्या शेताव पडला म्हणल्यावर गुलब्याला पित उसळल्यावानी झालं. काकडं रावतांचं सोयीर गुलबात तनतन करून काकड्याकडे गेला, पण काकड्यानं दिनकर पाटलाचं नाव घेताच गुलब्याची दातकिळी बसली. त्याला वाटत होतं रातोरात मांडवाला आग लावावी, हाणामाऱ्या कराव्यात, त्याच्या कारव्यात इग्न आणावं. पण त्याचं म्हणणं कोणी ऐकना. म्हणून मानमोड्या रोग आलेल्या कोंबडीगत मान मोडून खाली वर घालून घरात गप पाडला. सीतीची आणि रामाची आंघोळ उरकली. भाऊजायाने हौसनं सीतीला लाल जरीत रंगाची इरकल घडी मोडाई दिली. कोपरा पावतर गाठीची चोळी, दंडात गोखरं, मनगटात रुपयाच्या पाटल्या, मधी काचच्या बांगड्या, पायात शिंदेशाही टिप्पीर तोडं, नाकात धनगरी नथ, गाळ्यात वजिरी टीक, पुतळ्या आणि आयवची पोत. या आखाळापासनं त्या आखाळापावतर आडवं कुकू. सीतीच नवरीवाने नाटलेली. आता बघा बाया यांचं कवा उरकायचं. रामानं जलदाईनं साजरा घातला. करवंदी काठाचं धोतर नेसला. कोल्हापुरी फेटा बांधला. कानात बेखबाळी, चारी बोटात खाड्याच्या अंगठ्या घातल्या. खांद्यावर गोंगडी. हातात पुरुषभर मायनीची काठी घेऊन अंगणात आला. तसा मोत्या अंगात आल्यावानी त्याच्या मोरात 2 पाया उभा राहून नाचायच लागला. ए बारगळीचे, चल बाई माग. उगवतीकडं हात जोडत रामा ख्याकासला. सूर्या नारायणाला हात जोडून रामा ताफकऱ्यांजवळ आला. ताफकरी रंगात आली होती. रामानं खिशातला चांदीचा रुपया काढला आणि दादूला देऊन टाकला. आठवड्याचा बाजार भरलेवानी कालवा. हिवाळ्याचं वराड शिवावं आलं. मुराळ्यानं सांगावा दिला. वराड आणायची तयारी झाली. भाकरीच्या पाट्या भरल्या. तिळकूड बेसनाची बघुली बाहेर आली. पाण्याचं माठ डोसक्यावर चढलं. पान सुपाऱ्या, लिंबा नारळाची ताटं बाहेर आली. दादू तवर दिनकर पाटलाला आणि गावकऱ्यासनी वाजत गाजत घेऊन आला. सारी जमली. वा वा रामा, अरे सोबतोयच बाकी खानदानी रजपूत. दिनकर पाटील बोलला तशी समधी हसली. अरे निघा की रामा, चल की आता. पाटील साऱ्यांच्या मोरं भाऊन उभा होता. पाण्याचं माठ मोरं गेलं. चालून बेकललेली वराडकरी सावलीला आडवी झालेली. पाणी आलं आणि त्याच्यावर जिंबड उडाली. बेसन भाकरी वराडाच्या स्वाधीन केल्या. दिनकर पाटलानं लमान बुवाला नारळ वाढविला. मानपानाची माणसं हातात नारळ आणि पान सुपारीचा इडा घेऊन मोरं आली. प्रेमानं एकमेकाच्या गळ्यात पडली. सोयीर संबंधाची नाती उराशी बांधून मांडवाकडं निघाली बी. नवरा नवरीच्या अंगावनं लिंबू नारळ फेकलं आणि वराड जानवच घरी आलं. वय नग समद बघितलं. नवरा नवरी हळदीला बसली. मेवण्यांना बघून मेवण्याची आकाळल्या आणि धुळवड खेळल्यावानी हळद खेळायला लागल्या. बाया एकमेकींना हळदीनं भरवीत होत्या. वाजंत्री सनगट टिपला नेऊन वाजवीत होती. रंगील मेवना मेवणीवरनं वावळून नोटा वाजंत्रीला देत होता.
ढोलकीवाला आणि ताशेवाला तोंडात नॉट धरून डोंबारेवानी तालात डुलत होता. हळदी लागल्या, ठरलेलं देणं घेणं उरकलं, जात पंचाच्या मोरं 4 सबूत झालं आणि मांडवत दुपारच्या जेवणाची बेसन भाकरीची पंगत पडली. दिस डोक्यावर आलेला. मोऱ्याची आनसा गडगणाऱ्यास बोलायला आली. वाजंत्री वाजायला लागलं. नवरा नवरी गडंग गाणाऱ्यास निघाली. शेजारी उस्मान मुलांनी वाट बघून बघून सुरा उशाखाली घेऊन झाडाखाली लावणलेला. रामानं स्वतःची 7 पोरांच्या लग्नाची 7 बकरी आणि एवाईची 7 बकरी बघितली आणि उस्मान्याला हाक मारली. हे उस्माने, रात में क्या रे तमाशा को गेला होता का? झोपलायस कशा पाय? उठ बहादर, चल बाहेर चल. रामा फाड फाड हिंदी बोलून उस्मानाच्या भाषेचा त्याच्याच सुरीनं मुडदा पाडत होता. रामाच्या हाकेनं उस्मान ताटक्यानं उठला. उफराटी केल्यावानी टोपी डोसक्यावर घातली, हातात सुरा घेतला, रामाकडं धावला. अरे राम भैया, वागा के त्यारा? उस्मान्यानं बकऱ्याकडं बघत विचारलं. हा वैगाया ना, कर ना चालू. अरे भाई, कौन सा मेंढा लगाने का? ये पूरा 14 मेंढा काटणे का क्या? ऐगय नाही करायची. रामानं 14 बकऱ्यांच्या दावणीकडं बघितलं. क्या बोला तू? हर एक मेंढा काटणे का? चक्कर आल्यावानी उस्मान्या गडबडला. अरे उस्मान, अरे हमारी जात में एका लगनाला नवरी का एक और नवरे का एक, ऐसे 2 बकरे रहते ना. तो हमारे इधर 7 लगीन है ना, तो ये 14 बकरे लगेंगेच ना. 7 हमारा और हमारे व्याही का 7. अरे हमारे जात पंच का रिवाज आहे बाबा. चल चल चल, काट फटाफटा. उस्मान्यानं डाव्या हाताच्या अंगठ्यानं सूर्याची धार बघितली. सुरी पुन्हा निसण्यावर उलटी पालती केली. भगुनाभर पाणी घेतलं, एकेका बकऱ्याला पाजायला लागला. तवर माणसं जमायला लागली. उस्मान्यानं काटू का म्हणत स्वतःवरचं पाप रामावर टाकून गडीत 14 बकरे धाडायेगळी करून टाकली. नानावल्याला स्वयंपाकी मोरं आलं. मसाला वाटला, कांदा कोथिंबीर बारीक झाली. बकरी कुरवून भगुन्यात पडली. चुलवानं धाडाडली. सुटी रोटी अलगद वाफवली. मटणाचा घमघमाट साऱ्यांना येडं करायला लागला. मोत्या नजर चुकवून जवळ येऊन बसला. भाताची आधनं काढली. घोंगडी टाकून जातपंच भवताली बैठक मारून बसलं. पवार, साळुंक, चव्हाण ज्याच्या त्याच्या रुबाबात बसलेली. रामा त्याच्या इचारात आणि कामात घाण्याच्या बैलावानी फिरत होता. बरं, मी दुसरी कामं बघतो, तुम्ही हायसा इथं. रामा निघून गेला तशी मुक्यावानी बसलेली गावगुंड पंच पोपटावानी बोलायला लागली. समाजाचं काय बी झालं तरी त्यासनी देणं घेणं नसतं. स्वतःच्या तोंबड्या भरल्या म्हणजे झालं. जात पंच म्हणजे आज्ञेने गरीब समाजाच्या टाळूवरचं लोणी खाणारी जात. काय साळुंक, अहो नुसतं बघत काय बसलाय? चव्हाण पंच बोलला. मग काय करायचं म्हणता? आता बघा, अहो मटणाचं काय नुसता वास घेत बसायचं का? चव्हाण जिबाळ्यात साठत बोलला. तिखट मीठ बरोबर आहे का? असं म्हणत उपसात सुरू झाला. अरे बाडवेनू, काय लाज लाजी आहे का नाही? हा, निवद दावायच्या सारं उष्टवलं तुम्ही. राम्या सर्वांवर कावदारला. त्याची सारी पुण्यांदा मुखी झाली. साळुंके, तू खालनं वरनं पेकलाय, तुला तरी डोसकं आहे का नाही? अरे पोटात बकरं जितं झाल्यावानी म्या काय करायला लागला तू? देवाचा बाजूला ठेवा जरा. एकानं तंबी दिली आणि तो तिथनं निघून गेला. याचं काय मानावं घेतोय? बकरी त्याच्या एकट्याची नाहीत, अर्धी निम्मी चव्हाण पाहुण्याची सुधीत घेत. पवार पाहुणा हुशारी करत बोलला. आणि काय हो पंच, राज्याला कोरडं बारवटवे? अरे रामाला दारूचं पसंत नाही. मी स्वतः ही स्तूपात्रात बांधून का घेऊ? साळुंक, रामाला दारू जमत नाही ना. त्याला दारू नाही पाजली या मार्दानं तर दुसरा बाप. श्यामा पवार पैज लावल्यावानी बोलला आणि बंडीच्या आतल्या खिशातनं 3 100च्या नोटा काढून पोरवानला पांड्याच्या शिवारात हातभट्टी आणायला पेटाळला. घरोघर गडिंगण्यार होत होती. शिवाया खाऊन नवरा नवरी करवल्या, तट्ट फुगल्या. वाजंत्र्याला तो उसासा घ्याय येईना. चोखा मार शिंग फुकायला लागला. नाकातनं पांढऱ्या सपट शिवाया लोंबायला लागल्या. घरोघर फिरून नवरा नवरी प्यांगाळली. त्यांची लग्न, पर त्यासनी त्याचं काय अप्रूकच नव्हतं. त्यांना निस्ती गंमतच वाटत होती. चुकलेल्या जत्रकार्याच्या गर्दीत वावदळत होती. दिस मावळतीकडं झुकला. सायपॅकांनी सारं बैजवार ओरखलं. बगळ्यावानी पंच जाग्यावर डोळं झाकून घेतं. पोत्यात दारूचं फुगं घेऊन पोरं वाळगाटानं शिरली. दारू बघितली आणि पवार पंच गायवर आल्यावानी तिकडा पळाला. त्याच्या मागणं दुसरा, त्याच्या मागणं तिसरा.
लग्नाचा वकूत जवळ आला. पाहुणं रावळं बुकेनं बेकारलेली. गावात तांदूळ पाडतात असं झालेलं. घेसाड्यांची लग्न कशी असतात, त्यातल्या त्यात लहान पोरावांची लग्न कशी लावायची, नवरा नवरीला लगीन समजन का, म्हणून ते बघाया 10-5 गावातल्या लोकांनी गर्दी केलेली. मास्तर तर लवकरच येऊन गुमान मांडवात एका कोपऱ्यात उभा राहिला. किती समजावलं रामाला, पण रूढीच्या गुलामगिरीचं जू नाही जुगारता आलं आणि त्यो नाशाचा दिवस उगवलाय. दुसऱ्यासनी ज्ञान शिकवतोय आणि स्वतः शेण खातोय. मनातनं चडपडत मास्तर पायाच्या अंगठ्यानं ढेकळं फोडायला लागला. रामानं मास्तरला आलेलं बघितलं तसं त्यांनी पळत जाऊन हात जोडत त्याला गोंगडीव बसवला. मास्तरनं खोटंच हसून दाखवलं रामाला. मास्तरनं किती समजावलं, पण सीता आंधळी आणि राम बाहेरा. लग्नाचा वकूत झाला. जातपंच फेटे उडवत मांडवातनं दिमाखात हिंडायला लागलं. अरे लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय, नवरा नवरीला मांडवात घेऊन या की. कांठळ्या बसिस्तवर पंच आरडायला लागलं. राम 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 राम. महाराणा प्रताप सेना वंशना खानदानी राजस्थानी चितोडी क्षेत्रीय राजपूत गोरस मुहूर्त पर आज न पवार आणि चव्हाण यवना पोऱ्यावना लगीनाना सोहळो साठू लोटू पद्धतनं लगन व्हायचे रे. जात पंचाना रिवाज प्रमाण मन खुशीतनं पंढरीनं पक्कन होनाचं य कबूल छ देना लेनू मिटीना. हा म्हणून दोन्ही इवाय वरडली. देणी घेणी मिटली म्हणून दोघांनी माना डोलावल्या. आता लगीन सुरुवात करणी का वय की. चांग भलं म्हणल्यावानी समधी वरडली. मामावं नवरा नवरीनं मांडवानं लावो. पंचानं हुकूम केला तसं सीताचं भाव घराकडं पाळालं. लगबिगीनं पोरांसनी जमावलं. वो कार्ट्याओ चलो निकलो. 2 पोरं नसल्यानं त्याचं डोसकं पेटल्यावानी झालं. त्यात पंचाची चिमूट. अरे जेल्या जैशा का छ. मामाने घरात बघत विचारलं. मामाव ते घरामागं आहे ती. आणि गोदी ती मांडवतच फिरती या. म्या येऊ का तिच्या जाग्याव. दगड्या बोलला. आता हिच्या बापाची टांग मी कुठं गावायची. ते मांडवाकडं पळालं. 30 तरा चव्हाण पाहुण्याची. एक आहे तर दुसरं नाही. काय पोरं तर मोकार जित्राबावांनी गर्दीत हिंडत होती. कुणी पाला तांबकून पडलेली तर कुणी मातीत खेळत बसलेली. जेल्याने तर वहिन्याला दगड मारून भुगा केला. पोरांना धुंडाळता धुंडाळता मामांच्या पायाचं बसू गळून पडायचं वकूत आला. पंच लवकर या म्हणून बोंबलतच होते. शिजलेल्या मटणाचा घमघमाट त्यासनी येडा करत होता. बिघडलेल्या भोंग्यावानी वाजंत्र्यांची सनग क्याकाटायला लागली होती. रामा सीता आहेराच्या राड्यात नवरा नवरीचं पाणी काढून त्याला साय आल्यावानी झालं. आहेराची रीग लागलेली. शिरवळ नावी बोंगवली पळशी नायगाव साडी चोळीचा आहेर. रामा धोतराव धोतार सदऱ्याव सदरा पटक्याव टूप एन टूप यू फेटा. रामा कापडाच्या ढिगाऱ्यात घावल्यावानी झाला. रंगीबेरंगी कापडं घालून दारोदार फिरणाऱ्या ढवळ्या नंदीवाल्यागत तो दिसायला लागला. सीतीची तर ताराच विचारायला नको. थंडी तापानं फनफनलेल्या आजाराच्या अंगावर धडूतं टाकावी ना तशी ती 17 लुगडे अंगावर घेऊन झोकलेली. हळदी कुकानंतर सीती देवरुसी गत दिसायला लागली. उन्हाने भाजून काढल्यावानी झालेलं एकाने एक कापड घालून जाळ्यात मासा घावल्यावानी दोघांचा जीव म्याटाकुटीला आला. दुसरा आहेर घेताना पहिल्याला राग नग म्हणताना दोघांनी येड्यागत झालं. ज्याचं त्याचं आहेर रामा सीतीच्या अंगावर बघून पै पाहुण्याचा जीव गार होत होता. गोदी घावना गोदी घावना साऱ्याचं लुळमाट रामाजवळ आलं. पहिलाच तारसल्याला रामा गोदी घावना म्हणल्यावर सारी कापडं त्याच्या नरड्याभोवती आवडल्यावानी झाली आणि निस्ता सीतीकडं बघायला लावला. घावली घावली गोदी घावली. बकुटीला धरून फरफटत गोदीला आणली. गोदीला ढेकळतनं वाढल्यानं तिचं गुडगं नडगं फुटलेलं ती क्याकटत होती. कुठं होती रे ही कोंबारडीची गाढव. हिला सावताचं लगीन सुद्धा उमजाना. भांग खाल्ल्यावानी भरमल्या डोसकं हिच्या ज्ञानात माती पडली काय. रामा इख गिळल्यावानी राग गिळत गप झाला. आणि काय ग पोरी, आता तू लहान नाही आहेस, लगीन झालंय तुझं, गरज आहेस नव. भगवंता आईबाच्या नावाला बाटा लावती पोर. सीती अंगावरच्या साडीच्या पदरातली वट्टीच्या सामानाची गाड बांधत बोलली. गोदीला लग्नाचा शेंडका का बोडका उमजाना. बाच्या धाकानं ती काय सबूतच बोलली नाही. लग्नाचा वकूत झाला. पंच बिचालल्यावानी वरडतच होतं. नवऱ्या पोरीवांना लुगडी नेसवली. आईवाचं लेणं 5 मणी आणि 2 डोरल्याच्या वाट्या. नवऱ्या पोराकडं वावाया गेल्या. नवरी पोर लुटुपुटीतल्या खेळ्यावानी धोतार साधारण डोसक्या टोप्या घालून सजली.
पायात लाल चिटूक लगीन जोड घातलं आणि हातात राजपुताची अवलाद म्हणून बारक्या बारक्या तलवारी लिंब खोचून दिल्या. कपाळावर बाशिंग बांधली आणि शिरी बांधणाला नवदेव जाऊन आलं. वाडवडिलांच्या चालीरीतीप्रमाणे कुलदैवताचं दर्शन घेतलं आणि श्यामा पवार जातपंचायतीचा पुढारी मोहरा आला. त्याच्या अंदाजानं पोरा पोरीवांच्या वयोमानानं जोड्या ठरवल्या आणि नवरा नवरी बावल्यावर गेली. बामणानं कोरडा सीधा पात्रात घेतला आणि कुणासनी काय कळना अशा भाषेत बडा बडा करायला लागला. एक एक म्हणता साती लग्न उरकली तवर मावळती चांगलीच अंधारायला लागलेली. हिलाळ वाऱ्यासंगती खेळायला लागल्यावानी फुरफुरायला लागलं आणि अख्खा मांडाव लग झाला. गर्दीतनं पाटील मोहरा आला. 4 सबूत रामाशी बोलला. रामा गाड्या जॅक केलंस, भांडण नाही, बकेडा नाही, बिनगोर जेवणं करा आता आणि पाहुण्याशी वाट लावा. सारेसनी रामराम करत पाटीलानं मास्तर घराकडे गेलं तशी एक एक करता गाव आणि वाड्या घरोघर गेल्या. हे पोरावणू, सुट्या रोट्या देवाऱ्यावर जाऊ द्या, लवान बुवा बैरोबाला निवत जाऊ द्या, रातीपासनं सारी आबादल्या ती पंक्ती बसू द्या. ने हिलाले असा मोर ये तर बायकांच्या पंक्तीकडं हो. ए तू जेवणारच्या जवळ थांब, पंचांनो बसा की. रामा सारेसने सांगत होता पण पंच दुचमल्ल्यावाने गाबगार ढ्याकळाचं उसं करून पडले होते. दारूचं काय, पंचांची कुजबूज चालू झाली. पाहुण्याशी दारूचा लय तिटकार आहे. मधीच कोणीतरी बोललं, अरे हाय ना रामा, पाहुण्यालाच दारू नाही पाजली तर जात पंचाच्या समोर मिशी काढाव. असं म्हणून खोटाचा देव अंगात आल्यावाने तो गोमायला लागला. देवाच्या नावानं हरकी द्यायला लागला. बजाव म्हणून टाना टाना उड्या हाणायला लागला. एक करता दुसरा तिसरा 10-12 देव ढेकळात गुडगं नडगं फुटस्तवर नाचायला लागलं. वाजंत्री थोडा ढिल्ला पाडला की चल बजाव म्हणून देवऋषी वरडायला लागलं. तशी रामा सीता आडजोड येऊन देवपुरुषाच्या पाया पडायला लागली. देवा का आलायसा, काय चुकलं माकलं असेल तर गोड मानून घे की. सीती मोरवत बोलली, भक्ता मी तुझ्या लेकरसने आशीर्वाद द्यायला आलोय. यह घर्म पहिलू कार्य छ, यह नाली नाही देव न प्रसाद छ. प्रसाद करीन सगळं वो लेनाच पाहिजे. बचाकभर शेतातली माती रामाच्या तोंडावर मार देव नाचायला लागला. देव बाप्पा तुमची मान तुका घ्या आणि जा ठिकाणा हो. डोळं चोळत रामा म्हणला, अरे म्या जातो पर हे साऱ्यांनी तीरथ घ्या. दारूच्या गालासाकडं रामानं बघितलं तशी रामाच्या कपाळाची तिडीकच उठली. पर देवा मरो तो पाक गळून गेला. नाग धरून गपक्यानं त्यांनी दारूचा गिलास घाशात वाचला. बायका पोरापासनं म्हाताऱ्या कोताऱ्या पावतर साऱ्यासनी दारू पाजली. सारी झिंगायला लागली. राता राहिली वाजंत्री कोरडी. देव नाचत होतं, वाजंत्री वाजवत होतं. वाजवून वाजवून त्यांची तोंडं फेसाळली. हिलाल इजाय लागला तरी कोणाला हिलाल घासलेटच्या मडक्यात बुडवायचं उमजाना. घटकाभरानं हिलाल इजलं तसं माणसाला माणूस दिसना. सारी होती तिथंच मिळाल्यावानी पडली. माणसावांचा आवाज बंदच झाला. तसा जेवणाच्या शेजारी बसलेल्या गावच्या कुत्र्यांनी जेवणावर झडप घातली. दादूच्या वाजवता वाजवता हे ध्यानात आलं तसा सारेसनी घेऊन तो तिकडं पळाला. कुत्री गुरकत होती आणि वाजंत्री हाड हाड म्हणून अंधारात ज्याला जे घावल ते खात होती. वरडमातूर बेगुमान सूत गेल्यावाने निजलं. कुत्र्याने आणि वाजंत्र्याने जेवणावर ताड्या लावला. पोटभर जीवन वाजंत्री निवांत बाजूला निजलं. सारी दुसऱ्याची पोटा असल्यावाने मिळल ते गचकवत होती. तिकडनं कल्लं, मावळ तिकडनं गार झगर सुटली. वडावडीत कुत्र्याची कळवण लागली. साऱ्यांच्या अंगावरनं पळायला लागली, वरबडायला लागली. अख्ख्या गावची कुत्री हो, कालवा लयच वाढला. ज्याला मिळल ते खात होती आणि ज्याला मिळत नव्हतं ती त्याच्यावर तुटून पडत होती. कळवण वाढली आणि तोंडाला घावल त्याला ती चावायला लागली. पोटात अन्न नसल्यानं गार झगरीनं आणि कुत्र्याच्या कालव्यानं समधी सुदीवर आली. रामा उठला. हाड हाड म्हणून त्यानं ढेकळं आणून कुत्री ताणपटली आणि रातचं देवऋषानं दिलेलं तीर्थ त्याला आठवलं. तसं त्यांनी धर माणूस का फेक सुरुवातच केली. तसा देवऋषी साळुंका गावला. रामानं त्याला एका हातानं उचलला, वर फेकला, वरच्या वर लाथ हल्ला. तसा तो मेलो मेलो करत वरडत पळाला. कालव्यानं गाव उठलं तशी लग्नाकडं पळायला लागली. रामानं दारुडं हाणून बेदम केली. कुणी पळाली तर कुणी पटापटा पाया पडायला लागली. तवर चांगलंच फटफटीत झालेलं. कोण वळघाटातनं पळत होतं, कोणी रस्त्याच्या गाड्या धरून परागंदा झाले. रामा मारून मारून दमला आणि इकडं तिकडं बघायला लागला. तर पोरं हारोहार पाडलेली. गावातल्याने रामाला समजावलं तसा रामा शांत झाला.
पाटील गुमान गर्दीत उभं राहून बघत होता. रामानं त्याच्याकडं बघितलं तसा तो इरमून खाली बघायला लागला. रामा, तुमचं नाही रे चुकत. गाढवाला वरडल्याशिवाय अन्न पचत नाही ना. भांडण नाही म्हणले हो, तुमचं लगीन र कसलं ते. बोलता बोलता पाटील गर्दीतनं दिसन असा झाला. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.